अर्ली वॉर्निंग स्कोर्स. तर अर्ली वॉर्निंग मिळाल्यावर तुम्ही असं म्हणू शकाल की पेशंट आता डिटोरिएट होऊ शकतो. स्पेशली सेप्सिसमध्ये वापरण्यात येतं. तर अर्ली वॉर्निंग आली की तुम्ही फॉर्मली असेस कराल, नर्स किंवा डॉक्टर असेस करेल. तर आधी न्यूज होतं, नॅशनल अर्ली वॉर्निंग होतं, नंतर त्यांनी मॉडिफाईड केलं. हे पहिलं जे होतं रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनचं होतं, नंतर त्याचं त्यांनी मॉडिफाईड केलं. मॉडिफाईडमध्ये त्यांनी युरिन ॲड केली आणि मग नंतर त्यांनी पिडियाट्रिकचा एक वेगळा बनवला स्कोर. तर पिडियाट्रिकमध्ये ऑब्वियसली बिहेवियर्स ॲड होणार आहेत. लहान मुलांमध्ये नॉन व्हर्बल आहेत, त्याच्यामुळे बिहेवियर्स ॲड होतात. तर याच्यामध्ये 6 व्हायटल सायन्स आणि कॉन्शियसनेस म्हणजे AVPU स्केल आहे. 0 ते 20 लो रिस्क, मिडियम रिस्क, हाय रिस्क आहे. तर 6 पॅरामीटर्समध्ये मग 1 2 3 4 5 6 आणि कॉन्शियसनेस शेवटी. RR सॅच्युरेशन RSसाठी आणि ऑक्सिजन 3 RSसाठी गेले. एक टेम्परेचर आलं मधात आणि मग BP आणि हार्ट रेट. ठीक आहे, हा आपला शॉक इंडेक्स म्हणता येईल. टेम्परेचर एक वेगळं आलं. युरिन आउटपुट ॲड केला की मॉडिफाईड होऊन जातं ते. मग बाकीचे सगळे त्यांनी स्टडीज देऊन काय काय त्यांचे इंटरप्रिटेशन दिलेले आहेत, काही मजा नाही आली. प्री हॉस्पिटल सेटिंगमध्ये वापरू शकतो. सिंगल पॅरामीटर 3पेक्षा जास्त आहे तरी तुम्ही सिस्टरला सांगा, नर्सला सांगा, कोणी बोललं नाही मग त्याच्याने अलार्म फटीक होईल. मॉडिफाईडमध्ये त्यांनी युरिन आउटपुट ॲड केला. कोणी म्हणतं हा मॉडिफाईड जे आहे ते खूप छान आहे, नॉवेल आहे, इझी आहे, इन्स्टंट आहे, रिपिटेबल आहे, रिलायबल आहे. बाकी लोक म्हणतात काय काही खरं नाही आहे. तर 4 or more असेस करा, मग त्याच्यानंतर इम्प्लिमेंट करा काही बेसिक गोष्टी. O2, IV, फ्लुइड पुन्हा रिअसेस करा. त्याच्याने नाही झालं मग क्रिटिकल केअर टीमला द्या. तर इथे असेसमेंट तो म्हणतो आहे की नर्स किंवा क्रिटिकल स्किल्स एज्युकेटर, डॉक्टरचा शब्दच नाही आला याच्यात, डोंट नो काय म्हणता आहे. युरिन आउटपुट इथे ॲड झालं आहे. कोणी म्हणतं आहे नाही सोलली नका वापरू, ॲडजॉइंट म्हणून वापरा, क्लिनिकल जजमेंट. काय त्यांचे वेगवेगळे हे आहेत. पिडियाट्रिकमध्ये आपण बघितलं तर ते म्हणतात सेन्सिटिव्ह नाही आहे, स्पेसिफिक नाही. यांचं काय म्हणणं आहे, आम्ही कॅज्युअल्टी हा टूल वापरून मग त्याला ॲडमिट करू, मग त्याने पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रेडिक्शन दिलं पाहिजे. तर ते काही सगळीकडे स्पेसिफिक सेन्सिटिव्ह बसत नाही. स्क्रीनिंग टूल म्हणून ठीक आहे, पण स्टील पुअर सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी आहे. स्पेशली रूल आऊट करण्यात मुश्किल आहे. मेनली रूल आऊट झालं पाहिजे की बाबा काही सिरियस इलनेस तर नाही आहे याला, ते पण नाही होत. मग त्यांनी त्याच्यामुळे त्याच्यात पण मॉडिफिकेशन केलं, चूज केला चिल्ड्रन हॉस्पिटल अर्ली वॉर्निंग स्कोर केला, चालू द्या. मग त्याच्यात मग हे फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स मग त्यांनी स्टाफला ॲड केलं. त्यांचं स्टाफला किंवा फॅमिली मेंबरला जास्त कळतं म्हणून स्टाफ ॲड झाले याच्यात. म्हणजे पिडियाट्रिकमध्ये आपण बघितलं बिहेवियर ॲड झाले. बिहेवियर नंतर मग त्यांचं म्हणणं आहे की स्टाफचा कन्सर्न काही असेल तर स्टाफला पण त्याचा पॉईंट मोजा. नंतर त्यांनी मग ऑप्समध्ये पिडियाट्रिक झालं, मग ऑप्समध्ये आणि निओनेटमध्ये पण त्यांनी ॲड करायला घेतलं आहे. ते ऑप्समध्ये पण अर्ली ब्लिडिंगसाठी ते स्कोर वापरणार आहेत. तर ओव्हरऑल हेल्पफुल आहेत म्हणतात ते. तरी एक सिंगल स्टँडर्डाईज स्कोर मिळतो आणि तो डिफरंट पॉप्युलेशनसाठी, तर ते काही मजा येत नाही म्हणतात. लार्ज मल्टी सेंटर ट्रायल आवश्यक आहेत. बाबा टूल आहे, फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स हवे आहेत त्याचे. तर मग एक ठिकाणी त्याने असं पण म्हटलं की फक्त क्लिनिकल जजमेंट एवढं चांगलं नसतं, क्लिनिकलला ॲड करायला तर मग दोघांचं मिळून चांगलं होतं. इथे आपण बघितलं ॲडजंक्ट टू क्लिनिकल. फक्त क्लिनिकलला कधी कधी माणूस झोपतो, तर एक टूल असेल तर तो जागा होईल, दॅट्स इट, अदरवाईज नथिंग स्पेशल. तर मग हिस्ट्रीपासून चालू करू शकतो की रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सनी न्यूज चालू केला होता UK फॉर अर्ली वॉर्निंग. मग त्याचे पुढचं डिस्कशन आहे बाबा. मग पीडमध्ये आलं, ऑप्समध्ये आलं,